सगळी दिवाळी टोकायला लागली भाऊ आणि हा कार्यकर्ता आता फटाके फोडित होता आणि तो फटाके फोडित होता पण बिचाराचं नशीब एवढं खराब होतं की त्याच्याकडून 2-2 मीटर कागद लावून पण एक पण फटाका फुटत नव्हता. तर जय शिवराय मित्रांनो, मी आहे ऋषी ब्लॉगर आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. घरच्यांच्या शिवायचं प्रमाण आहे जरा जास्त वाढलं त्याच्यामुळे आपल्याला केसांचं प्रमाण जरा कमी करावं लागत होतं. काय भाऊ काळजावर दगड ठेवून कटिंग वगैरे केली आणि आलो होतो आपल्या कार्यकर्त्याकडे. भैया चहाच्या 90च्या आम्ही एवढे अट्टल बेवडे नाही का, चहा शिवाय आमचा दिवसच नाही. आपल्या कार्यकर्त्याच्या गाडीवर कप आणून ठेवले त्याच्यामुळे ना कार्यकर्ता भला संतापला होता. आपले मित्र आहे ना पूर्ण 24 घंटे पूर्ण कॉमेडी मूड मध्ये राहतात त्याच्यामुळे यांनी एक चॅनल खोललेलं MH4 इडियट्स म्हणून, त्याला आहे ना तुम्ही नक्की फॉलो करा. आलो होतो भाऊ राजे वडापाव सेंटरवर आणि इथं आल्यावर आपल्याला बबलू शेट भेटले आणि तेवढ्यात रोहित व्लॉगर भेटला. याने नवीनच सुरुवात केलेली आहे. मित्रांनो मला पण एवढे काही खास अजून व्लॉग्स बनवता येत नाही पण आपण त्याला थोडं मार्गदर्शन आपल्याला जेवढं कळतं तेवढं दिलं होतं बरं का. तेवढ्यात वैभव शेटच्या आणि बबलू शेटच्या आणि आमच्या गप्पा चालल्याच होतं तेवढ्यात एंट्री झाली आपल्या सचिन दादाची. मग काय भाऊ आपला कार्यकर्ता मी निघलो होतो फाट्यावर. आता तुम्हाला तर माहिती बाजारचा दिवस असला आपल्याला एकच काम असतं ते म्हणजे गाव कोळपायचं. इथं आल्यावर आपल्या कार्यकर्त्याचा पिक्चर डाउनलोड होत ना त्याच्यामुळे तो संतापलेला होता जरा. तर मित्रांनो मराठी माणसाला आहे ना एक फॉलो तर बनतोच बरं का. तर मित्रांनो पावसामुळे आहे ना आपलं रोप जाळलेलं होतं त्याच्यामुळे आपल्याला अजून 1 किलो रोप टाकायचं होतं म्हणून हे सेटअप घेतलं होतं आणि हे सेटअप घेऊन आलो होतो मी घरी.